एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तर बघा, सकाळी सकाळी वेदांच्या टिफिनची घाई गडबड चालू होती आणि अलीकडे कुकरमध्ये लावलेला होता छोले लावले होते बॉईल करण्यासाठी आणि नंतर माझा चहा पिणं पण चालू होता। ॲक्च्युली ह्यांना चहा बनवला होता, सो मग मी पण लगेच करून घेतला माझ्यासाठी पण। म्हटलं अजून परत डबल अजून करावा लागतो, सो त्यासाठी मग ब्रश वगैरे करून घेतला। आंघोळ बाकी आहे आणि म्हटलं लगेच चहा घ्यावा, म्हणजे चहा घेतलं का कसं फ्रेश होतं आणि कामाला जरा एनर्जी पण येते काम करण्यासाठी। चहा पिल्याशिवाय काही मला तर सुधरत नाही। सो चहा पित चालू आहे माझं काम करणं। अलीकडे अलीकडे चणे बॉईल होतात आणि पलीकडे करायची आहे साबुदाण्याची खिचडी वेदांसाठी। आणि बघा, यावेळेस साबुदाणा खूप चांगला काही भेटलेला नाही आणि रात्री मी भिजायला टाकताना पाणी खूप त्यामध्ये कमी टाकलं होतं, सो तरी पण खूप चिकट झालेला आहे। असं एकदम मोकळा साबुदाण्याची खिचडी झालेली नाही। गेल्या वेळेस पण मी हाच साबुदाणा बनवला होता, तेव्हा पण असंच चिकट झाला होता। तेव्हा मला वाटलं कदाचित पाणी माझ्याकडनं जास्त झालेलं असेल, पण तसं नाही। यावेळेस मी पाणी कमी टाकून बघितलं तरी सुद्धा चिकटच झालेला आहे, म्हणजे साबुदाणा खराबच आलेला आहे यावेळेस। या अगोदर कधी असं काही झालेलं नाही, पण हे फर्स्ट टाइम आहे असं झालेलं आहे। आणि कसं असं चिकट साबुदाणा झाला ना, नंतर थंड झाल्यावर तर अजिबात गिळला जात नाही आणि असंच काहीसं झालं यावेळेस। तर बघा, बटाटा कट केला, नंतर कढीपत्ता टाकला, मोहरे टाकले, जिरे टाकले, पूर्ण आपण जेवढं पोह्याला वगैरे टाकतात तेवढं टाकलं, कारण उपवासाला नव्हता पाहिजे असं रेग्युलरमध्ये करायची होती खिचडी। सो त्यासाठी सगळं फोडणीचं साहित्य टाकून घेतलेलं आहे आणि नंतर मग साबुदाणा टाकलेला आहे त्यामध्ये आणि नंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि मीठ टाकून छान मिक्स करत आहे मी आता। बघा, आणि झाकून ठेवून शिजायला ठेवलेलं आहे बघा। आणि हे आंबे आणि टोमॅटो रात्री आणलेले आहेत, सो आता ते धुवायचे बाकी आहेत माझे, आता धुवावे लागतील मला। आणि बघा, परत झाकण काढलेलं आहे आणि एकदा हलवून घेत आहे, म्हटलं बघू शिजलंय का नाही ती। आणि कसं हे चिकट साबुदाणा झाला का असं कळत पण नाही व्यवस्थित शिजला की नाही शिजला, आणि खाताना पण चव पण त्याची एवढी काही टेस्टी लागत नाही, खूप विचित्र लागते। पण आता काय करणार, टाकून पण नाही देऊ शकत ना, सो त्यासाठी खावा तर लागणारच आहे। बघा, असा झालेला आहे एकदम मोकळा अजिबात झालेला नाही। आणि आता इकडे कुकर पण शिजलेला आहे की नाही मला बघावं लागेल, चेक करावं लागेल। आणि तिकडे बघा, अजून परत एकदा 1-2 वेळ झाकण ठेवलं आणि हलवून कसा तरी शिजवला, कारण स्टीलची कढई यूज केलेली आहे मी साबुदाणा करताना आणि हे एकदम हलकी आहे। या कढया फक्त रस्सा भाजी वगैरे करण्यासाठी एकदम बेस्ट आहेत, पण असं काही मोकळं किंवा असं सुक्या भाज्या काही करायच्या असल्या ना तर अजिबात चांगल्या नाहीत, कारण इकडे तिकडे बघण्याच्या नादामध्ये सगळं पूर्ण करपून जातं। आणि झाकून ठेवलं परत एकदा आणि बंद करून ठेवला गॅस। आता बघा, कुकर तर बंद केलेला नव्हता, फक्त साबुदाणा तयार झालेला आहे आणि मग म्हटलं चला तोपर्यंत बाहेरचं माझं झाडायचं पण बाकी होतं। आणि हे गेले की अगोदर स्वयंपाकाला लागले वेदांत उठेपर्यंत, आणि नंतर मग पाणी लावलेलं होतं आंघोळीला, तोपर्यंत म्हटलं चला बाहेरचं झाडून घ्यावं। बाहेर खूप चप्पल वगैरे सगळं जशास तसं ठेवलेलं होते, आणि बाहेर गेले की चप्पल अजिबात हे चप्पल स्टँडवर ठेवत नाहीत। सकाळी मला ते कामं परत करत बसावं लागतं आणि सगळ्यांची चप्पल उचलून स्टँडवर ठेवलेले आहेत आणि पुन्हा परत झाडून घ्यायला गेलेले आहे। बघा, कधी तर मला काय होतं, म्हणजे वेदांतला शाळेतून सोडून आल्यावर पण मी झाडून घेत असते। सकाळी मला वेळ भेटत नाही, आज कसा तरी वेळ भेटलेला आहे झाडायला मला, सो वेळ होताच त्यामुळे म्हटलं चला घ्यावं झाडून। आणि झाडून झाल्याच्या नंतर बघा, मी मगाशी दाखवलं होतं रात्री आंबे आणि टोमॅटो आणले होते, ते धुवायचे बाकी होते। तर होता वेळ आता पण माझ्याकडे, अजून पण पाणी गरम झालेलं नव्हतं माझं आंघोळीचं, सो त्यासाठी म्हटलं चला तोपर्यंत टोमॅटो आणि आंबे धुवून ठेवावे, म्हणजे ते पण काम माझं कमी होईल।
आल्यावर वेदांतला स्कूलमधून सोडून आल्यावर खूप थकल्यासारखं होतं, काहीच करण्याची इच्छा होत नाही. मग अगोदर कसं पूर्ण कामे करून ठेवले का मग आल्या काही नाही, फक्त ब्रेकफास्ट वगैरे करायचं आणि थोडंसं रिलॅक्स फील करायचं, म्हणजे छान वाटतं. आल्यावर खूप खरंच नको वाटतं काहीच कामे करायला. धुवून झालेले आहेत आणि खाली टोपला आहे त्यामध्ये ठेवलेला आहे. इकडे वेदांचा नाश्ता चालू आहे, त्याला नाश्ता दिला होता माझं बाकीचे काम करत करत. आणि आता इकडे बघा कुकर चणे तर शिजलेले आहेत छान. नंतर माझी आंघोळ पण झालेली आहे, आंघोळ करून घेतली, कुकर चालू होता तोपर्यंत. आणि मग नंतर आता चला म्हटलं त्याला फ्राय करून घ्यावं. कांदा वगैरे कट केला, नंतर कढीपत्ता, आणि एवढं सिंपलच करणार आहे. त्याला काही एवढं मसाला वगैरे टाकणार नाही, कारण वेदांत नंतर खात नाही. आणि असं मीठ, आणि शिजवताना मीठ ऑलरेडी टाकलेलं होतं मी, सो त्यानंतर मीठ पण टाकण्याची काही गरज पडणार नाही. आणि छान होतं असं मस्त सिंपल, पण मस्त टेस्टी लागतात हे चणे. सो बघा कांदा वगैरे फ्राय करून घेतला, नंतर कांद्यापुरतं मीठ टाकलं आहे. आणि कांदा वगैरे फ्राय झाल्याच्या नंतर बघा बॉईल झालेले हरभरे त्यामध्ये टाकून घेतले आणि छान मिक्स करून घेतले. बघा किती क्यूट दिसत आहेत ना. तर मस्तपैकी छान फ्राय करून घेतलेले आहेत बघा. आणि आता झाकून ठेवून द्यायचे आहेत, नंतर टिफिनमध्ये पॅक करायचे आहेत. तर बघा वेदांच्या टिफिनमध्ये टाकून घेत आहे मी हरभरे. उसळ म्हणता येईल, ॲक्च्युली हरभरे नाही, आता उसळ झालेली आहे. आणि त्याच्या टिफिनमध्ये त्याला पाहिजे होते तेवढे भरून घेतले आणि शिल्लक राहिलेले एका भांड्यामध्ये काढून ठेवलेले आहेत, म्हणजे कसं लगेच भांडे धुवून घ्यायचे आहेत मला त्यासाठी. नंतर इकडे ऋत्विका आलेली होती वेदांची फ्रेंड, सो तिला पण नाश्ता करायचा होता वेदांबरोबर. तिला पण साबुदाणाची खिचडी दिली आणि नंतर ते दोघे ब्रेकफास्ट करत आहेत. तोपर्यंत मी ब्लँकेट वगैरे अंथरून काढून घेत आहे. आणि बघा आज मी केस धुतलेले आहेत, सो त्यासाठी मी बांधलेले नाही. तर जरा थोडंसं कसं मोकळे ठेवल्यावर पटकन वाळत नाही, त्यासाठी थोडं स्कूलचा टाइम होईपर्यंत म्हटलं जरा असेच ठेवावे, म्हणजे पटकन सुकून जातील त्यासाठी. नंतर बघा अंथरून वगैरे काढून घेतले आणि वेळ होता त्यामुळे अजून भांडे पडलेले होते. मग म्हटलं चला भांडे पण लगेच वॉश करून घ्यावे, म्हणजे एक एक काम कसं वेळ आहे शिल्लक तोपर्यंत करून घेतले का होऊन जातात, नाही तर खूप कंटाळा येतो नंतर. आणि भांडे पण खूप पडले होते, चहाचे, नंतर साबुदाण्याचे, नंतर उसळ केलेले त्याचे, कुकरमध्ये काही करायचं म्हटलं का खूप भांडे दिसतात ॲक्च्युली. आणि हे माझ्याकडे मोठं कुकर आहे 5 लिटरचं, आणि छोटं पण होतं, पण त्या दिवशी माझ्याकडनं ते उडालं कुकरचा स्फोट झाला होता, त्यामध्येच ते खराब झालेलं आहे. आणि त्याची रिंग पण तुटलेली आहे, ते वर्क करत नाही. रिंग आणून बघितली पण ते काही चलत नाही आता व्यवस्थित. मला वाटतं आता ते खराबच झालेलं असावं. आता मग मला हेच मोठं यूज करावं लागायला लागलं आहे. आणि एवढं मोठे भांडे दिसतात ना पडले, कुकर हे यूज करायला घेतलं की नको वाटतं मला, पण काय करणार, याच्याशिवाय काम पण होत नाही. फायनली भांडे झालेले आहेत धुवून. आणि बघा इकडे वेदांत आंघोळीची तयारी करत आहे. पाणी वगैरे लावलं होतं, त्याचं गरम झालं आणि त्याला पाणी बाथरूममध्ये निघून दिलेलं आहे आणि तो कपडे काढून घेत आहे बघा. आणि फायनली आंघोळ झालेली आहे. नंतर टॉवेल वगैरे रॅप केली आणि उचलून घे म्हणत होता मला, मी काही चालणार नाही, सो त्याला उचलून घेतलं. नंतर कपडे दिले युनिफॉर्म घालायला. नंतर इकडे वेदांचा टिफिन पॅक केला, थंड झाले होते हरभरे, आणि लगेच लंच बॅगमध्ये भरून ठेवला. बॉटल पण भरलेली होती ती पण मध्ये. तर चला आता वेदांतला शाळेत सोडून येते मी. आता वेळ झालेली आहे वेदांतला स्कूलमध्ये सोडायची. बघा वेदांतचं कार्टून बघणं चालू आहे अजूनही. आणि तर चला मी सोडून येते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.